आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, तर काय कोणत्या निकषावर तुम्ही आज मतदान केलेलं आहे? आम्हाला आपला माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करायचं आहे आणि त्याचा रिझन आहे ते नेहमी सगळ्यासाठी काय करतात. आता लाडकी बहिणी योजनासाठी स्त्रियांसाठी घेतात, पुरुषासाठी ते शैक्षणिकसाठी ते पगार योजना सुरू केला आहे. अजून त्याच्यापेक्षा अपेक्षा मतदान विजय करून त्याला उमेदवार करायचं. त्यांचे काम एकदम चांगले आहेत. त्यांच्या जे काही सुविधा त्यांनी दिल्या आमच्या किसान नगरमध्ये, त्यामुळे आम्ही खुश आहोत. त्या जे काही सुविधा नव्हत्या त्या त्यांनी आमच्या एरियामध्ये दिलेल्या. यावेळेला नवीन मतदार हे खूप दिसतात आणि गर्दीही खूप दिसते. मतदारांना हे प्रोत्साहित केलं गेलं आहे की या मतदान करा. या जगात एक नवीन प्रोग्रेस होते, एक काही ना काही नवीन निर्माण होते, त्यासाठी मी मतदान केलेलं आहे. तर येणाऱ्या आमदाराकडनं हेच अपेक्षा आहेत की जे नवीन कामं चालू आहेत ते लवकरात लवकर व्हावी. जे आपल्याकडे मेट्रो लाईन येते तिचं काम लवकर पूर्ण व्हावं, ती लवकर चालू व्हावी, त्यामुळे ट्रॅफिकची समस्याही लवकर सुटून जाईल. म्हणजे त्यावेळी नगरसेवक आमच्या इथले जे होते ना ते व्यवस्थित कामं वगैरे करायचे, त्याच्या मुद्द्यावरतीच आम्ही देतो अजूनपर्यंत मतदान. तरी आपल्या या प्रभागामध्ये अजून काय सुविधा आल्या पाहिजेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता म्हणजे काय, आता सुविधा म्हणजे आपल्याला रस्ते हे ट्रॅफिक जाम असतं ते सगळं सुविधा, रस्ते वगैरे सुविधा पाहिजेत, हे पाहिजेत, हेच आहे. सध्या ठाण्यात कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? सध्या ठाण्यात कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? सध्या म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळा सावळा गोंधळ वाटतोय. या नेते लोकांचा आहे ना सगळा सावळा गोंधळ वाटतोय. हे नेते लोक आत्ताच भांडत असतात नेहमी, बघा होते त्यांचे कुठच्या कामा म्हणजे लोकांच्या कामाबद्दल वगैरे हे लोक कधी काय बोलत नाही, एकमेकाला शिवाय देत असतात सगळे. कुठच्याच पक्षाचं तुम्ही एका पक्षाचं बोलत नाही, सगळ्याच पक्षाचे पेशा. म्हणजे एकंदरीत आपलं हिंदुत्व म्हणा किंवा बाकीचे महागाई, बेरोजगारी हे सगळे मुद्दे आहेत ना, त्या मुद्द्यांना अनुसरून महागाई, बेरोजगारी, तर आपलं सगळं बाकी देशाची बाकी संरक्षण व्यवस्था, देशाची सुरक्षा, महाराष्ट्राची आपल्या सुरक्षा, या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून मतदान केलेलं आहे. ठाण्यात महायुतीची हवा. कामाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे आणि समाजसेवेला दिलेलं आहे. ही कामं आमची जो करेल त्यालाच आम्ही प्रथम निवडून देणार, तोच आमचा सर्वच मुद्दे होते. प्रचाराचे, रोडचे होते, मेट्रोचे होते, स्वच्छतेचे होते, पर्यावरणाचे होते, खूप मुद्दे होते. पण सर्व करून एक दोन पक्ष असे सोडले त्यांनी फक्त कामाच्या दृष्टिकोनातून मुद्दे ठेवलेले आहेत. तेच आम्हाला आवडलेलं आहे आणि त्यांनाच आम्ही प्राधान्य देऊन मतदान केलं. सध्या तर ठाण्यात हवा संक्षेपणाचीच आहे, शिवसेना गटाची. शिवसेनाचे मुख्यमंत्री त्याचा वॉर्ड असल्यामुळे शक्यतो त्यांचेच या विभागात येणारे कॅन्डिडेट जास्त आहेत. खूप चांगलं वाटलं की आपण खूप चांगलं वाटलं की आपण चांगल्या नेत्यांना वोट देऊन आपल्या कंट्रीला प्रमोट करतो आहे. माझं हे सेकंड वोटिंग आहे. चांगला एक्सपिरियन्स होता आणि पुढे पण जे कंट्रीसाठी अपग्रेड करतील त्यांना वोट देऊन आपण अजून एक ग्रेट नेशन बनवू. त्यांचे खूप काही मुद्दे होते जे पब्लिक वेलफेअरसाठी खूप पॉझिटिव्ह पॉईंट्स आणत होते, म्हणून त्याच नेत्यांना आपण आणून म्हणजे त्याच नेत्यांना आपण वोट देऊन आणूया, हीच एक कल्पना होती मला. आम्हाला म्हणजे इथे सोय वगैरे सगळी व्यवस्थित आहे आणि सिस्टम पण व्यवस्थित आहे, इथे सोडतात पण व्यवस्थित, अशी काय भांडणं वगैरे अशी काही नाही. आणि वोटिंग पण आमचं व्यवस्थित झालं. म्हणजे आमच्या कोपरीमध्ये असा मतदार पाहिजे, उमेदवार पाहिजे जो म्हणे सगळं व्यवस्थित आमच्याकडे करू शकतो, रस्ते वगैरे, साफसफाई सगळं आम्ही म्हणजे सुंदर, ठाणा सुंदर शहर झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, काय वाटतंय? माझं कर्तव्य पार पडलं मी, त्याचं समाधान आहे आणि त्यासाठी आम्हाला स्पेशल सुट्टी पण जाहीर केलेली आहे. तर प्रत्येकाने गरज आहे ना आपलं कर्तव्य पार पडण्याची, किमान हे तरी. आपल्याला जर बदल हवा असेल, आपण आहे त्या परिस्थितीशी खुश नसाल आणि तुम्हाला बदल हवा असेल तर तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे राष्ट्राच्या मुद्द्यावर.
थोडीशी वाटते. बदल हेच की चांगलं सुराज्य हवं आहे. आता जो गोंधळ चालू आहे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, अशा उड्या नको. स्टेबल राजकारण हवं आहे, इकॉनॉमी हवी आहे. तर नागरिकांतून काय हवं असतं, जो टॅक्स पेअर आहे. आज आपण जातो घोडबंदर रोडने, मी रोज जातो सिटीला, 2 तास लागतात मला इकडनं मडला जायला आणि मडवरनं इकडे यायला. इतके खड्डे असतं, इतकं ट्रॅफिक असतं, मरणाचं ट्रॅफिक. आता कंटाळलो, 3 वर्ष झाली. 3 वर्ष म्हणजे मी जातो 20-25 वर्षापासून, पण 3 वर्ष रस्त्याची अवस्था बेकार आहे. तर मग आता बदल हवा आहे मला.